अशी घट्टसर दाटसर तांदळाच्या खिरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर हे बघू शकता मी घेतलेले ते तांदूळ इंद्रायणी तांदळाचा वापर आणि ती सुगंधित तांदळाचा वापर करायचा आहे। अर्धी वाटी मी हे तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही इंद्रायणी तांदळाचा किंवा कोणत्याही सुवासिक तांदळाचा वापर तुम्ही करू शकता। बघू शकता 1 लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही रेशनचे तांदूळही वापरले तरी छान होते। आता बघूया पुढची कृती। तर हे सर्वप्रथम मी 3-4 पाण्यात धुवून घेतलेलं अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। आता भिजत ठेवल्यानंतर आपल्याला यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये मी गाळणीमध्ये तांदूळ टाकून पूर्णपणे पाणी यातलं आपण काढून घ्यायचं आहे। अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी ही खीर तुम्हाला मी दाखवत आहे। यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंब आपल्याला नको आहे, म्हणून पूर्णपणे मी गाळणीमध्ये हे तांदूळ घेऊन पाणी निथळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आता हे पूर्ण आपण मिक्सरमध्ये असंच हे भांड्यात ओतून घेणार आणि एकच सेकंद आपल्याला एकच सेकंद आपल्याला फक्त फिरून घ्यायचं। आता मी अशा प्रकारे 1 सेकंद फिरून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी थोडे तुकडे झालेले आहेत। जास्त बारीक करायचं नाही आपल्याला, फक्त 1 सेकंद फिरवायचं। आता खिरीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण। हे बघू शकता मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे बघू शकता एका वाटीमध्ये मी थोडंसं केशरचे धागे घातलेले आहे, त्याला भिजवायला ठेवलेलं आहे दुधामध्ये। तर हे बघू शकता 1 वाटी मी खोबऱ्याचा खीस वापरलेला आहे, ओल्या खोबऱ्याचा खीस वापरलेला आहे एवढा बघू शकता। आणि हे बघू शकता इथे मी घेतलेले आहेत 4 ओळी 2 चमचे, 2 घेतलेले आहेत मी बदाम, 4 घेतलेले आहेत मी काजू आणि थोडेसे बेदाणे घेतले आणि 5 मी वेलदोडे घेतलेले आहेत। तर करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे। तुम्हाला जितके लागेल आणि जितके आवडते तितक्या ड्रायफ्रूटचा तुम्ही वापर करायचा, त्याच्यामुळे खिरीची लज्जत आणखीन वाढते आणि केसरच्या धाग्याने तर अप्रतिम अशी खीर होते। आता हे छानपैकी ड्रायफ्रूट्स आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला छानपैकी बारीक कट करून घ्यायचे आहेत। आता हे बघू शकता मी 4 लवंगा घातल्यात। लवंगाने ना आपल्या खीरची टेस्ट अप्रतिम होते, त्यामुळे आता हे लवंगा आपल्याला थोडेसे तडतडले ना की मग आपण हे जे आपण मिक्सरला लावले होते ना 1 सेकंदासाठी आपण तांदूळ जे फिरून घेतले होते ना ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता ना आपण भाजायचं काय, तर ह्याचा स्टार्च कमी व्हावा आणि ह्याचा खीर आपल्या तांदळाचा लगदा होऊ नये म्हणून आपण थोडेसे ह्याला सुट्टे होण्यासाठी छान होण्यासाठी अगदी भाजून घेणार आहोत। भाजला की खीरची लज्जत आणखीन वाढते, म्हणून आवर्जून तुम्ही भाजून घ्यायचंच आहे। आणि ह्याला बघू शकता कोरडं पूर्ण करून घ्यायचं आणि थोडंसं ना जरासा कलर बदलला ना व्हाईट कलरचा थोडासा लाईट बदामी कलर आला की नाही मग आपल्याला हे भाजायचं थांबवायचं। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सुट्टा झालेला आहे, पूर्णपणे मोकळा झालेला आहे तांदूळ। अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता मी घेतलेलं आता 1 वाटी जे खोबरं घेतलेलं आहे त्यालाही आपल्याला असे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याने खिरीची लज्जत खूप वाढते आणि टेस्ट पण लागते आणि त्याच्यामध्ये आपल्या खोबऱ्याचं दूधही आपल्या दुधामध्ये उतरतं, त्यामुळे आणखीन टेस्ट वाढते आणि खायलाही हेल्दी होते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये अजून खोबरं घालून घेणार। खोबऱ्याचे तुकडे जरा मोठे असले तरी काही हरकत नाही आहे, खाताना ते छानच लागतात खिरीमध्ये। आता ह्याला कंटिन्यू आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। अगदी लाल हलवायचं नाही, कारण आपल्या खिरीचा कलर बदलू शकतो, म्हणून आपल्याला बारीक गॅसवरती अगदी 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे खोबरं। आता हे बघू शकता सरसकट मी दूध 1 लिटर वापरलेलं आहे आणि हे पूर्णपणे मी ह्यात ओतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला आटवायचं नाही आहे, तर ह्याला फक्त आपल्याला शिजेपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे। आणि आता हे बघू शकता हे पाणी जर शिल्लक असतं ना तर ह्या पाण्याचा पण आपण वापर करणार आहोत। मी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि इतकं पाणी वापरते आहे। आपल्याला शिजायला जितकं वेळ लागतो आणि जितकं पाणी लागतं ना तितकंच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। आणि हे बघू शकता हे दूध मगाशी आपण केसरचे धागे घालून ठेवले होते ना तेही दूध आपण ह्यात होणार, जेणेकरून आपल्या खिरीची लज्जत आणखीन वाढावी केशरमुळे। आता ह्याला थोड्या वेळासाठी एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपले तांदूळ छानपैकी खिरीमध्ये शिजतील आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये दाटसरपणा येईल। असं आता 5 मिनिटात एकदा आपण याला झाकून ठेवूया। आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ हे छानपैकी शिजलेले आहेत, मस्त शिजलेले आहेत। लक्षात ठेवायचं साखर आधी कधीही घालायची नाही, साखर ही शेवटी घालायची। जेव्हा तुमची खीर शिजत येईल ना तेव्हाच तुम्हाला साखरेचा वापर करायचा आहे। आता हे बघू शकता वेलदोडे मी थोडे क्रश करून घेत आहे। आता वेलदोडे वापरू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स पण मी कट करून घेतात, ते वेलदोडे ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हे छानपैकी आपण हलवून घेणार आहोत।
कंटिन्यू हलवायचं आणि छानपैकी तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळचा पण वापर करू शकता। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त साखर घातलेली आहे। साखरेचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण खीर शिजत आल्यावरतीच आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे। आता हे बघू शकता पूर्णपणे आपली खीर शिजत आलेली आहे आणि आता एक उकळी खळखळ आली की मग आपण हे गॅस बंद करू। अशी ही घट्टसर छानपैकी कमी वेळात अगदी 15 मिनिटात होणारी ही खीरची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे। बघू शकता आपली ही खळखळ आपली उकळी आलेली आहे आणि आपण आता गॅस बंद करू ना। आता गॅस बंद करून बघा बघू शकता 2 ते 3 सेकंदामध्ये किती छान आणि घट्टसर आपली दाटसर खीर तयार आहे खाण्यासाठी। पक्षपौर्णिमेला स्पेशल खिरीचे नैवेद्य लागतो, त्यामुळे हे नक्की अजून तुम्ही ट्राय करायचे आहे। हे ड्रायफ्रूट्स आपण वरून घालून घेणार आहोत आणि गार्निशिंग कंप्लीट करून घेणार आणि आपली छान अशी खायला लज्जत लागणारी खीर तयार आहे। नक्की रेसिपी ट्राय करून बघायचं आहे, चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा। अशी ही मस्त छान खायला अप्रतिम लागणारी तांदळाची खीर तयार आहे। असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय, स्वस्त रहा, मस्त रहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत